नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर आरबीआय कडून एक नवीन जाहिरात आलेली आहे. पदाचं नाव असणार आहे असिस्टंट आणि याच्यामध्ये पगार खूप चांगला असणार आहे मित्रांनो. 58,000 प्लस पगार मिळणार आहे याची जाहिरात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा मराठीतून होणार आहे. पोस्टिंग महाराष्ट्रातच राहणार आहे आणि महाराष्ट्राला सर्वात जास्त जागा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे स्पर्धा फक्त मराठी मुलांसोबतच असणार आहे, कारण की याच्यात मराठी भाषा ही अनिवार्य केलेली आहे. म्हणून खूप मोठी संधी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी असणार आहे. म्हणून जर तुमच्या ओळखीतलं कोणी बँकिंगची किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्याला ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही आत्ताच शेअर केली पाहिजे मित्रांनो. त्यासोबतच याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आपली बँकिंगची संपूर्ण एक उडान नावाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये IBPS, SBI, RBI, RRB, इन्शुरन्स अशी कुठलीही परीक्षा असेल तर त्याच्यासाठी ही ऑल इन वन आपली बॅच असणार आहे. त्यासोबतच नुकतेच मित्रांनो TRTI चे प्रिफरन्स जे आहेत तर ते सुरू झालेले, ज्यामध्ये राज्यसेवा, MES, कंबाईन, IBPS आणि पोलीस भरती. तर या सर्वांसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम जो आहे तर तो देऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शिक्षक वर्ग, स्पेशल शिक्षक वर्ग मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला क्लास नोट्स, महेश पाटील सरांची पुस्तकं, तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही नक्की पहिला पसंतीक्रम इग्नाइट अकॅडमीलाच द्यावा. त्यासोबतच मित्रांनो, इग्नाइट बँकिंग नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर आपण बँकिंग संदर्भात सगळ्या काही अपडेट्स वगैरे देत असतो. तुम्ही त्या चॅनलला आजच जॉईन करून घ्या. बघा, अर्ज भरण्याची तारीख ही 16 फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे आणि 8 मार्च पर्यंत तुमचा अर्ज हा भरला जाणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेची तारीख आणि मुख्य परीक्षेची तारीख पण जाहीर करून दिलेली. पूर्व परीक्षा होणार आहे 11 एप्रिल 2026 ला आणि मुख्य परीक्षा होणार आहे 7 जून 2026 ला. बँकिंगचा हाच खूप फायदा आहे. पूर्व परीक्षेची तारीख देतात, मुख्य परीक्षेची तारीख देतात आणि लगेच जॉईनिंग करून टाकतात 6-7 महिन्यातच. पुढे बघा, टोटल जागा 650 आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुंबईच्या जागा 249 जागा आहेत. यात बेलापूर, पुणे, पणजी इथलाही समावेश आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चांगला जॉब करायला भेटणार आहे. सोबत नागपूरवाल्यांसाठी 17 जागा इथं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मुंबई आणि नागपूर ही प्रमुख केंद्रे आणि सर्वात जास्त मुंबईला जागा, कारण मुंबईला RBIचं ऑफिस आहे. पुढे शैक्षणिक पात्रता जर तुम्ही पाहिली 1-2-2026 रोजी इथं पदवी आवश्यक आहे. फक्त पदवी 50% गुणांचं, म्हणजे पदवी पाहिजे पण 50% पेक्षा जास्त गुण पाहिजे. परंतु जर उमेदवार SC आणि ST या प्रवर्गातून असेल, सोबत दिव्यांग असेल, तर तो फक्त पदवीधर पाहिजे. मग तो कितीही टक्क्यांनी पास झाला, म्हणजे जे काही पासिंग फॉर एक्झाम्पल 35 मार्कांचं पासिंग असेल, 35% पुढे झाला तरी तो अप्लाय करू शकतो. परंतु बाकी जर कोणी ओपन मध्ये असेल, OBC मध्ये असेल तर लक्षात घ्या, किंवा EWS मध्ये असेल तर त्यांना मात्र लक्षात घ्या की तुम्हाला डिग्री पास करायची 50% गुणांचं. संगणकाचं ज्ञान तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्थानिक भाषा आल्या पाहिजे. ज्या भाषेत तुम्ही अर्ज करताय तिथली स्थानिक भाषा, म्हणजे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे तर तुमच्याला मराठी येणं आवश्यक आहे. पुढे वयोमर्यादा 1-2-2026 रोजी गणली जाणार आहे 20 ते 28 वर्ष. परंतु जर कोणी SC ST मध्ये असेल तर 5 वर्ष म्हणजे 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. OBC वाले 31 वर्षापर्यंत फॉर्म जे आहे तर ते इथं भरू शकतात. दिव्यांग उमेदवारांना 10 ते 15 वर्ष थोडी एक्स्ट्रा जे आहेत तर ते मिळतात. पुढे वेतन जे आहे तर याचा बेसिक पे 29,000 आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुमचे विविध अलाउन्सेस वगैरे जुळतात. पण जर आपण टोटल इन हँड पाहिलं तर यासोबत HRA शिवाय, बरं का, HRA शिवाय तुम्हाला 58,514 रुपये हा डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात. क्रेडिट डायरेक्ट तुम्हाला एवढा पगार मिळतो सगळं कपात वगैरे करून. जर घर भाडे भत्ता असेल तर याला आणखी 15% एक्स्ट्रा, म्हणजे तुमचं पेमेंट आणखी जे आहे तर ते वाढत असतं. परंतु बँकेचे निवासस्थान असतात जनरली मुंबईमध्ये, कोणी हा 15%चा HRA घेत नाही, कारण की घर भाडं लई डेंजर असतं तिथं. म्हणून लोक डायरेक्ट बँकेचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते घेतात. म्हणून तुम्हाला 58,000 इन हँड सॅलरी राहून सगळं मिळणार आहे. बघा, SC ST दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅन यांना 50 रुपये प्लस 18% GST. त्याच्यानंतर जनरल OBC EWS यांना 450 प्लस 18% GST आणि RBIचे जे ऑलरेडी कर्मचारी असतील त्यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागणार नाही. परीक्षा ही 3 टप्प्यात होणार आहे. पहिली पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि तिसरं लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, भाषा चाचणी परीक्षा तुमची होणार आहे. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे. मुख्य परीक्षा ही 200 गुणांची इथं बघायला मिळणार आहे. पूर्व परीक्षेसाठी विषय पाहिले 3च विषय आहेत, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग. 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटं. परंतु याला सेक्शनल टायमिंग असतो, म्हणजे इंग्लिश तुम्हाला सोडवण्यासाठी फक्त 20 मिनिटं मिळेल, न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी फक्त 20 मिनिटं मिळतील, रिझनिंगसाठी फक्त 20 मिनिटं मिळेल. आणि यासोबतच 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. मुख्य परीक्षेमध्ये बघा, रिझनिंग हा विषय आहे, इंग्लिश आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज आहे. सगळ्यांना 40-40 गुण, 40-40 प्रश्न.
200 प्रश्न 200 गुण, वेळ मात्र 135 मिनिटं. याच्यामध्ये बघा रिझनिंगला 30 मिनिटं, लँग्वेजला 30 मिनिटं, न्यूमेरिकलला 30 मिनिटं, जीकेला 25 मिनिटं आणि कम्प्युटरला 20 मिनिटं. हे अशा पद्धतीने तुमचं सगळं इथं डिवाइड असणार आहे मित्रांनो. परीक्षेचं माध्यम इंग्रजी भाषा जर सोडली तर तुमचे बाकीचे पेपर हे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत देखील उपलब्ध असतील महाराष्ट्रातील केंद्रांसाठी. हे फार लक्षात घ्या. म्हणजे मराठीमध्ये देखील पेपर होणार आहे. मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागणार आहे. मुंबई ऑफिससाठी मराठी किंवा कोकणी पास पाहिजे, किंवा नागपूरसाठी मराठी किंवा हिंदी पास पाहिजे. स्थानिक भाषा आली नाही तर तुम्हाला अपात्र देखील ठरवलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. तर या सगळ्या माहिती जी आहे तर ते दिलेली. तुम्हाला आणखी काही माहिती एक्स्ट्रा पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इग्नाइट बँकिंग नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याला देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. उडान नावाची आपली बॅच आहे, तिला करा. त्यासोबतच TRTI मध्ये जर तुमची निवड झालेली असेल तर तुम्ही नक्की इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम देऊ शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.